आजची जात्यावरची ओवी आहे मनाची हौस पुरवणारी. पाहूया ही स्त्री मनीची हौस कोणाला सांगते ते. मनीची हौस न सांगल शेजच्या राजाला, मुंगी पैठणची साडी संग माणूस वज्याला. मह्या मनीची हौस न सांगीन बाजाराच्या वाट, हिरवं पाताळ नगरी काठ नखी त्याची 2 बोट. मनीची हौस सांगीन शेजच्या जोड्याले, चला सोनार वाड्याला कुलूप बसवा तोड्याला. भरताराच्या शेजी काय बसायाची लाज, चाफ्या चंदनाची सावली गर्दाबाज. भरताराच्या शेजीनं बसू कुणी कुण, चाफ्या चंदनाची सावली लागती दोन्ही कुण. 18व्या आणि 19व्या शतकातील जात्यावर दळण दळणाऱ्या या स्त्रिया पतिप्रेमावरच्या या जात्यावरील ओव्या मुक्त कंठाने घरात कधीच गाऊ शकल्या नाही. काही वेळ प्रसंग पाहून किंवा सगळ्यांच्या झोपेचा अंदाज घेऊन या पतिप्रेमाच्या आणि हौस पूर्ण करण्याच्या ओव्या गायल्या जायच्या. कारण घरामध्ये वडीलधाऱ्या मंडळींसोबत मुक्त कंठाने पतिप्रेम जात्याच्या ओव्यांमधून व्यक्त करणं हे तेव्हा तरी जमत नसे. या ओवी गाणाऱ्या स्त्रीला पैठणी साडीची हौस आहे, परंतु ते घरात ती व्यक्त करू शकत नाही. म्हणून हिरव्या रंगाची पैठणी, जिला नगरी काठ आणि ज्याची किनार 2 बोटं आहे अशी साडी तिला पाहिजे आणि ही हौस पुरवण्यासाठी ती आपल्या भरताराला बाजाराच्या वाटेने सांगणार आहे. त्याचबरोबर पतीच्या छायेला ती चाफ्याची आणि चंदनाच्या सावलीची उपमा देताना आपल्याला दिसते.